नमस्ते शेठ, मी दस बोलतोय, खंडराय ट्रान्सपोर्ट. 10 कुठला? कोथरूड कोथरूड. बोला बोला. हा हा, तर माल भरपूर आहे. बर आता याचा माल घेऊन येतोय. बर. हा, तर व्यवस्थित फक्त इकडी चांगली करा भाऊ त्याच्यामध्ये, कारण पुढे बाकीच्या शेतकऱ्यांना पण दाखवता येईल ना आम्हाला. इकडी ऐका ना, चांगली. हा, पुढे घेऊन येताय तुम्ही पुण्याला का नाशिकला? पुण्याला. बुकिंग केलेलं आहे का? हा, बुकिंग केलं का? बुकिंग बुकिंग केलेलं आहे शेठ. ठीक आहे रे, काळजी करू नका, या. हा, आपण तिथे ना फक्त इकडी का करा म्हणतो मी. शेजारच्या दुसरा बागावाला का 700-800 बागावाला बी ते म्हणतो कशी एकरी होती, त्याच्यानंतर मी करतो. 4 दिवस हे मंदीचं सावट राहणार रे. मी पावसाळ्यात सांगितलंय, कारण सगळं उघडल्यानंतर मार्केट सगळी फुल झालेली आहेत. तुम्ही आजच्या रेटवर गडबडून जायचं नाही. आज सगळी मार्केट थोडीशी स्लो झाली, कारण माल पुढं उत्तर भारतात पाऊस आहे हा, आणि त्याचा परिणाम 2-3 दिवस झाला म्हणून घाबरायचं नाही. आता विरळ माल काढाय सांगा सगळ्यांना. आज बघसाल आणि जागेवर पटकन देऊन टाकसाल, अशी परिस्थिती व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची होऊ शकते. म्हणून मी पावसाळ्यातच सांगितलेलं की थोडस हळूहळू चला. 2-3 दिवस नंतर सगळी एकदम येणार आहेत. शेतकरी शेठ, आता मी धंदा करतोय, तुम्ही धंदे करते, सांगण्यावरती कधीच शेतकरी ऐकत नाहीत. नाही, मग ते तुम्हाला नुकसान पण माहिती आहे. ऐका ना, ते नुकसान करून घेतील, पण माझा संदेश ऐकणारे बरेच आता जो 50,000 युट्यूब आणि इन्स्टावर लोक माझे विचार ऐकतायत. त्या पद्धतीने केलं आपल्याला पैसे बनवायचे, पण जेव्हा ऐकतच नाही त्याला मंदीच जायचे. त्याला तुम्ही काय करू शकत नाही, मी काय करू शकत नाही. काय काय करणार आहे? आणि आता मला सांगा, आपण जर सांगितलं ना बाबा आता त्याच्यामध्ये टोटल याच्यामध्ये बाबा 8 दिवसांनी 15 दिवसांनी बरं का, आणि ते काय करतात माहिती का, जागा एखादा व्यापारी आला का त्याला ठासून देतात. मग आपण जर खरं सांगायला गेलं का, मग ती तशी जगमारी करतात. नाही नाही, करू असा द्या. उलटा धंदा आहे ऐका तो. ना, शेतकरी भोळा आहे, त्याला घाबरून टाकणारची संख्या जास्त आहे. तो गरबडतो आणि पटकन एक तो उड्या मारतो, कुठंतरी जाग्यावर तरी देतो, नाही तर मार्केटला तरी पळतो आणि तिथंच फसतो. नाही, आपण आता कसं आहे समजून सांगितलं ना बाबा, आज उद्या काढा, परदेशी काढा, तर त्याच्यात काय होतं, एखादा तर मग जागेवर घेणार असतो का, तो लगेच असं हे करणार. शेतकरी काय करतो, आली इथे मग मार्केटला डाऊन झालंय, मग आता जागेवर द्या, मग याच्यात काय होतं, शेतकरी तिथं फसतो परत. म्हणून मला जेवढं सावध करता येईल, मी पुढच्या महिन्याचे अंदाज आज सांगतोय. तुम्ही मार्केटमध्ये पोहोचायच्या अगोदर उद्या काय होणार ते सांगतोय. माझा अनुभव सगळा ऑल इंडियातला अनुभव घेऊन मी बोलत असतो. पण चालन, आता हे नेहमी आहेत आपले, आणि अजून दुसरे बी येणार आहेत. फक्त काही आहे ना व्यवस्थित फक्त काढा मार्केट भाव, असं माझं म्हणणं काही आहे. काळजी करू नका. जे हा. मार्केटमध्ये रेट निघतील ते सर्वाधिक रेट आपल्याकडे असेल, सर्वाधिक आवक आपल्याकडे असेल, याची काळजी माझी आहे. बरं, यांनी काय केलेलं आहे बरं का शेठ, यांनी काय जागेवरचा माल नाही दिलेला, कारण जागेवर माल दिल्यावर नंतर निवडक माल येतो मार्केटला. तसं यांनी नाही दिलेलं, यांनी डायरेक्टच सरसकट तोडून आणलेलं आहे ना, त्याच्यामुळे आता माल क्वालिटीच राहणार ना. आता क्वालिटीचेच माल येतात, आणि ज्यावेळेस मंदीचं सावट असतं ना त्यावेळेस क्वालिटीचेच माल बाजारात येतात, आणि त्या जेव्हा ढासळतो ना त्यावेळेस शेतकरी परत जागेवर पटकन देऊन टाकतो. म्हणून हा, त्यांना थोडस आपण सावध करायचे, की आता मी काल सांगितलं होतं की ज्याला 200 काढायचे त्यांनी 4 जण मिळून 50-50 काढा. ज्याला 100 गाडीत आणायचे त्यांनी 4 जण मिळून 25-25 आणा. हे 4 यांना दिवस. पण यांना पण सांगितलं आपलं 100-100 जाऊ द्या दररोज. हो हो दररोज हो दररोज 100-100 जाऊ द्या. हो मी हो यांना तेच बोललो, आणि हो आता मी 100 103 कॅरेट घेऊन आलो. त्यांना म्हणलं काय करायचंय, की टार्गेटला आहे ना 100 102 103 कॅरेट जरी आणली हो तरी हो. विक्रीला बरं पडतं शेटला बी. आणि सगळ्या गोष्टी तुमचा बी 2 रुपये तुम्हाला वाटेल की बाबा 2 रुपये आपले झाले म्हणून. हेच आपल्याला करायचे. आणि एवढी गडबडून गेल्यात ना, मी फोनवर अक्षरशः वैतागून गेलोय. शेतकरी 8 दिवसांनी काय होईल, महिन्यानी काय होईल, त्यांना पंक्चर करून टाकले मी सगळ्या व्यापाऱ्यांनी. तुमच्यासारखं आहे ना, मी चांगलं समजून सांगायला गेलो बाकीच्यांना, एक दोघाला, एक दोघांनी थोडा आत्रापणा केला, परत मग ते जागेवर दिलं, जखमारी केली. मग ह्या अशा काही गोष्टी होत्यात. मग आपण चांगले सांगतोय, बर मी बर. सांगतोय, तुम्ही सांगतायत, पण काही शेतकरी मग व्हायबल होऊन डायरेक्ट अशा पद्धतीने करतात कार्यक्रम. ठीक आहे, नाही 4-2 दिवसाचं वादळ आहे हे. शांतपणे जर शेतकऱ्यांनी डोक्यात घेतलं आणि आपला जर माल गळत नसेल, हा, त्यातली जटा फळं विरळून काढली, 4 दिवसाचं वादळ निघून गेलं की त्यांचे पैसे बनणार आहेत हे त्यांना लक्षात आणून भरपूर द्यायचा प्रयत्न करतो, पण काही ऐकत नाही, आता ते फसणार. मग आता तोच तुमचं, मग मी काय बोलतोय, मी धंदा करतोय, तुम्ही धंदा करतायत, परंतु आपण समजून सांगतोय, पण हे काय होते मग त्यांचा एखादा माणूस आला ना, हे मग असं कर रे आणि देऊन टाक जाग्यावर. म्हणजे लोकांची बुद्धीत लगेच बदल करणार. तिकडे ते मधल्या व्यापाऱ्यांनी तेच हाणणार पूर्ण त्यांची. मग हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही गोष्टी. अहो का, आज तुम्ही गाडीवाला असून हा, साधारणतः तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचं बोलताय. मी हा, कुणाला कोणी कमिशन नाही दिलं, मी तुम्हाला कोणी बोललो नाही की मी एवढा देतोय तेवढा देतोय घेऊन या. हा. पण तुम्ही ज्यावेळेस शेतकरी हिताचा निर्णय घेता त्यावेळेस तुमची 12 महिने गाडी कशी चालेल, शेतकऱ्याचे 2 पैसे त्या कोणत्या मार्केटला वाढेल, ही तुमची तळमळ आहे. अहो शेठ, माझ्या 2-3 माझ्या गाड्या आहेत ना, कंटिन्यू 12 महिने चालू येतो, म्हणजे कंटिन्यू. त्या एक एक चालल्यात सीजन.
पण का का चालले? आता इमानदारीने सांगून. येस. पण आणि दुसरी गोष्ट पण काही त्यातले आहेत ना 5-10% शेतकरी अशा प्रकारचे आहेत थोडे व्हायबल असू होऊन द्या, लगेच असू द्या, कार्यक्रम असू करणारे द्या. आहेत. असतं सगळे घरात सुद्धा आपण 4 जण 7-8 जण असलो तर सगळी एका विचारायची नसतात एका घरात एका कुटुंबात. नाही ते तर नाही, प्रत्येकाचं नियोजन अलग अलग डोक्यात असतं माइंड फरक असतो ते चालेल पण त्याला. चालेल. हे बघा कुटुंब प्रमुख व्हायचं म्हटल्यानंतर एखादा काय वेगळा विचार असेल त्याला बरोबर घेऊन जावंच लागतं. जावंच लागतं. तसं आता या शेतकऱ्यामध्ये पण सगळ्यांच्या भावना एक कधी होणार नाहीत आणि काय झाल्या तर त्याला लय म्हणजे भाग्य म्हणावं लागेल, ते होतच नाही. नाही नाही होऊ शकत. आता मी कांद्याचा स्वतःचा कांदा धंदा करतो मी. हम्म, माझा हम्म. स्वतःचा कांद्याचा ट्रान्सपोर्ट आहे बँगलोर लाईन. बर. परंतु तरी शेतकऱ्याला मी तुम्ही जसं सांगतात तसं ओरडू जरी सांगायला गेलं ना काही शेतकऱ्यांच्या डोक्यात बसत मग त्यावेळेस आपण काय चालतो हे का चांगलं सांगायचं कर्तव्य आपलं आहे. नक्की कारण आपण नक्की शेतकरी हा. पण नक्की. ते जर सांगून ऐकत नसेल आता मी यांना काय म्हणलं दररोज तुमचे ना 100 कॅरेट बिंदास चालू द्या. हो 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 हो. दररोज चालू द्या काहीच अडचण नाहीये. हा हा तुम्ही हा. म्हणले ना 200-300 आणि सगळं व्यवस्थित आहे 100 मार्केटमध्ये गेली की तुमची व्यवस्थित विक्री पण होईल आणि सगळं व्यवस्थित होईल काहीच अडचण येणार नाही त्यांना मी तेच सांगितलं. आता मी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला, बुकिंग केलंय का? कारण मी काय केलंय हे सगळं लोंढा येणार आहे त्यामुळं हा. आवक रोखायची. आता माझ्या आज दुकानं जागा फुल होऊन 5-50 गाड्या उभ्या राहिल्या असत्या अशी परिस्थिती झाली असती. नाही पण नाही बरोबर आहे ना मग मग किंमत राहत नाही ना आपल्याला परत आणि विक्री नीट नाही झाल्यावर. आणि आज मंदी झाली की त्याचे 8 दिवस ती उठायला जाते आणि बळद ज्याला गरज नसेल त्याला माल ठोकावा लागतो. आणि म्हणजे दुसरी गोष्ट आणि एक विषय काय होतो परत शेतकऱ्यांची भावना कशी परत निर्माण होती आली विक्री कमी होती बरं का. मग हो. तिकडून बी परत प्रश्न आपण चांगलं करायला गेलं तरी. आणि जो फिरणारा शेतकरी आहे ना तो नेमकी जिथं मंदी होईल तिथंच उडी मारतो, तिथं मंदी करतो. तिथं ती जी असली ना हा तर तिथं जाऊन मंदी करतो आणि सगळीकडे मंदी करतो. त्यामुळे एकाच ठिकाणी थांबा. त्या दुकानदाराची किती कॅपॅसिटी तेवढाच माल द्या आणि बाकीचा बागेवर राहू दे 4 दिवस, काय फरक पडत नाही. तुमचं एक नियोजन मला का पटलं की ऑर्डर म्हणजे डोक्याला शिरणार आहे आला तर आपल्याला माहिती आहे एवढं मला आपल्याला आणि व्यवस्थित विक्री बी होती आणि हो. शेतकरी बी खुश होतो आणि समाधान मध्ये राहतो परत तो शेतकरी आपल्याकडे परत कंटिन्यू राहतो. सगळ्यात आज महत्वाचा तो विषय राहतो. हे महत्वाचं आहे. आज माझी कॅपॅसिटी नाशिकला मी 10,000 कॅरेटची ठेवलेली आहे. आज कालही 10,000 कॅरेट होते. आजही 7-8 हजार कॅरेट होते. पुण्याची हा बी 6-7 हजार कॅरेटची मी कॅपॅसिटी ठेवलेली आहे आणि नवीन मार्केट इंदापूरला वाढवतोय. तिथं व्यापारी जसे जसे वाढत जातील तशी तिथली आवक वाढवतोय. कारण शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. नवीन नाही ते जुनंच आहे मार्केट, पण आता तिथं व्यापारी पुण्यातला आम्ही तिकडे नेतोय. पुण्यात जागा कमी झाल्यामुळं नाशिकला व्यापार वाढवलाय. ह्या सगळ्या ज्या इंदापूरला गोष्टी चाललाय जास्त करून इंदापूर चाललाय आता आता तिकडं इंदापूरला मी नाशिक. नाशिक चाललाय. पुण्यामध्ये सिलेक्टेड माल असेल तर घेऊन या. ज्याचा टॉप क्वालिटीचा माल आहे त्यांनी पुण्याकडे या. बरोबर आहे. हे परिवर्तन का करतोय? मी तळमळ आहे. मला काय कसं आलं तरी विकल. पण तुमचं जर पुण्यात जाऊन तोच रेट विकणार आहे, नाशिकला किंवा जवळ असेल आणि इकडे इंदापूरला जवळ असेल, तर कशासाठी पुण्याला जाताय तुम्ही? बरोबर आहे ना मग. तुमचं भाडंही वाचेल, वेळही वाचेल आणि त्या व्यापाऱ्याला सुद्धा बाहेरून गाड्या दिल्लीला, कलकत्त्याला तो तिथून नेणार आहे. पुण्यातून तिथं तिथंच विकायला जाणार आहे. आता काही सांगोल्यातून बाहेर चाललेत माल हो हो काही हो इंदापूरवरून चाललेत माल. हो कारण माझी दुसरी गाडी बी चालू आहे ना. हो 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 हो. हा तर ते मी सांगतो ना सगळ्या प्रत्येक ठिकाणी कुठून माल कुठं चाललेला आहे. कारण हे बजेट आहे पण आता हे सर्वसामान्य जे शेतकरी आहेत आपले हम्म. यांचं नुकसान होऊ नये मग त्यांना मी तेच सांगतो की पुन्हा मार्केट तुम्हाला व्यवस्थित आहे. येस, पुणा मार्केट जे हा टॉप क्वालिटी जे जाग्यावर जातो ना तो पुणा मार्केटला त्याच्यापेक्षाही जास्त रेट जातो. हा अनुभव माझा 20 वर्षाचा आहे. मी त्यांना काय सांगितलं शेठ जागेवरती माल घेतो तो काय करतो चांगला चांगला क्वालिटीचा माल काढतो बाकीचा बोलताना काय करतो 100+ हा. आणि काय करतो निवड करायच्या टायमाला तो काय करतो निवड करायला अगोदर फोन करतो. हम्म, फोन करून सांगतो की एक काम कर 200+ घे. हम्म. विषय आला कुठं शेतकरी तिथं दिवस आला परत छाटणी त्याच्यामध्ये परत आली सगळ्या गोष्टीत आल्या आणि जर चांगला माल जर तिकडे गेला आणि 2 नंबर इकडे माल येतो म्हणल्यानंतर मी त्यांना काय शेतकऱ्याला सांगितलं की एक काम करा तुम्ही सरसकट आणा म्हणजे शेटला जसं कांद्याची प्रतवार असते तशी तेच ही क्वालिटी इकडे बी शेटला लगेच कळणार की आपल्याला प्रतवार आली त्याच्यामुळे मार्केट कसं निघालं पाहिजे कसं काय काढलं पाहिजे हे मी शेतकऱ्याला समजून सांगतो या गोष्टीचं. नक्की नक्की. आणि आता हा दुसरा एक मला त्या दिवशी 1 शीतावून भाताची परीक्षा आपण प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. एक महिलेने 3 किलो डाळिंब टाकळी हाजीच्या तिथनं त्या गावाकडे आली म्हणून घेतल्या आणि तो डाळिंब पुण्यात गेल्यानंतर रावल नाही वजन केलं तर 4.5 किलो बसलं. हे मी का सांगतो सगळेच व्यापारी खराब नाही पण हे काट्यामध्ये सुद्धा लूट चाललेली आहे. त्या काट्यामध्ये सुद्धा प्रत्येकाने स्वतःचेच नाही काटे ठेवले पाहिजे. आता ते काट्याचा तर मी कांद्याच्या धंद्यासाठी काटा आणलेला होता हा नवीन हा तर 150 किलोचा. आता त्याच्यामध्ये असं आहे की जे आम्ही ज्यावेळेस काटा घेतला त्यावेळेस ते पास करून देतात ना आपल्याला काटा हा 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 तर हा. ते बोलले तुम्हाला काही याच्यात 1-2 किलोचं काही करायचं का
तर हा. मी म्हणलं कशाबद्दल नकोय म्हणलं आम्हाला ते धंदा नाही करायचा त्या प्रकारचा, बर, कारण ते बर. कुठंतरी फेडावंच लागणार आहे म्हणलं ते. बरोबर आहे, पाप फेडावंच लागणार आहे. हा, फेडावंच लागणार ते पाप. आणि मग ती सेटिंग ती आम्हाला ती नंतर त्यावेळेस कळली आम्हाला. हा. अरे म्हणलं याच्या सगळी सेटिंग करतेत म्हणून. हो, सेटिंग इलेक्ट्रॉनिक मध्ये सुद्धा हा. सेटिंग होती. होती सेटिंग, हो. नगरच्या कांदा मार्केटमध्ये सुद्धा होती तर. हो, म्हणून आहे ना, शेतकऱ्यांनी स्वतःचे काटे ठेवा. कारण मी सांगतो, किराणाचा दुकानदार हा स्वतःचा काटा ठेवतो, आलेल्या ग्राहकाचं काटा त्याचं वजन नाही करत, स्वतःचा माल स्वतःच वजन करून देतो. काय करा शेठ, आता तुम्ही ना हे शेतकरी बसलेले आहेत माझ्यासमोर, हा. त्यांना सांगा दररोजचे 100 येऊ द्या, असं हो, त्यांना सांगा तुम्ही. सांगतो ना मी, 100 काढा, किंवा शक्य झालं तर चौघा मिळून 25 काढा. आणि तुम्हाला 200 काढा असेल तर 50 काढा, 400 काढायचं असेल तर चौघा मिळत 100 काढा. हा, एकाने 400 नका काढू. त्यांच्या एका संग बोला बरं तुम्ही. हा हा, नमस्कार. आता त्यांनी जे सांगितलं ते तुम्ही बरंचसं ऐकलं असेल, मी पण त्यांना सांगितलेलं आहे. हो. आणि आता बऱ्यापैकी आपल्या जी चुकतंय ना, ती चूक ही नका करून देऊ. 2-4 दिवसाचं वादळ आहे, हे निघून जाईल. आपल्याला पैसे कमवायच्यात, तर हे हो. पडून द्यायचे नाहीत. आलं लक्षात? हो. हा, तर तुम्ही घाबरू नका. यावर्षी आपल्याला पैसे बनवायचे. माझ्या व्हिडिओ ऐकत जा. मी आता रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते सगळं संभाषण मी सोडत असतो सगळ्यांसाठी ऐकायला. तेच प्रश्न हो. सगळ्यांचे आहेत. आलं लक्षात? हो. हा. आता बुधवार मंगळवार तोडू 2-3 हो, दिवस थांबतो मग. थोडा विरून तोडा. बुकिंगनीच पुण्याला माल बोलवलेला आहे, तर बुकिंग करूनच आणा. हो, चालेल. हो.